नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये, जिथे आज आपण पाहणार आहोत 18 जुलैचा येणारा पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेचा अपकमिंग एपिसोड, जिथे आपण पाहणार आहोत कशाप्रकारे पिंगा गर्ल्स वल्लरीच्या सासूला आणि निलिमा काकूंना चांगलाच धडा शिकवणार आहेत। तर मग चलाही जराही वेळ वाया न घालवता पटापट आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या मालिकांचे लेटेस्ट अपडेट तुम्हाला इथे पाहायला मिळतील। चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाला, जिथे तेजा म्हणते आता आपण पैसे कसे जमवणार आहेत, कसे द्यायचे आपण रोशन आंटींना पैसे। तेव्हा विठ्ठू म्हणते नेमके पैसे कोणी नेले हे तर बघायला लागेल ना आपल्याला। तेव्हा वल्लरी मध्ये म्हणते एक मिनिट, या सगळ्या गोष्टी चालू असताना सासूबाई आणि निलिमा काकू या दोघीही इकडून तिकडे ये जा करत होत्या, कदाचित ह्या सगळ्यांमागे त्या दोघींचा हात तर नसेल ना। तेव्हा तेजा म्हणते अरे हां, ह्या दोघींनी तर नसेल ना केला आपला गेम। तेव्हा प्रेरणा म्हणते नाही ग, असं कसं करतील त्या दोघी। तेव्हा मिठू म्हणते तू काही बोलूच नको, आम्हाला त्यांचा स्वभाव आहे ना तोंडपाठ झालेला आहे। तेव्हा वल्लरी म्हणते हो, हे सगळं त्यांनीच केलं असणार। तेव्हा तेजा म्हणते की चला आपण जाऊन त्यांना जाब विचारूया आणि त्यांच्या सामानांची झडती घेऊया। तेव्हा वल्लरी म्हणते नाही, झडती नको घ्यायला, कारण की चोर स्वतःहून म्हणणार नाही की मी चोरी केली आहे आणि त्यांनी ते पैसे त्यांच्या सामानातही लपवले नसणार। तेव्हा मिठू म्हणते आत्ता आपण करायचं तरी काय। तेव्हा वल्लरी म्हणते आता आपण त्यांना त्याच्याच भाषेमध्ये उत्तर द्यायचं, त्यांनी खेळ सुरू केलेला आहे ना आणि आता आपण त्यांना खेळवायचं। प्रेरणा विचारते म्हणजे नक्की काय करायचं, म्हणजे काय चाललं आहे तुझ्या डोक्यामध्ये। तेव्हा वल्लरी त्या तिघींना तिचा प्लॅन सांगते, अर्थातच तो प्लॅन फक्त त्या तिघींना सांगते, आपल्याला तो प्लॅन डायरेक्टली लाईव्ह असा चॅनलवरती बघायचा आहे बरं का। आणि इकडे वल्लरीची सासू पैसे सगळे मोजत असताना तिथून प्रेरणाची आईसुद्धा मागून येते। तेव्हा वल्लरीची सासू म्हणते की आता आल्यात तुम्ही, आता इथे पहाऱ्या द्या, मी पैसे आतमध्ये लपवून येते आणि आतमध्ये निघून जाते। तेव्हा वल्लरी आणि तेजा तिथे येतात आणि निलिमा काकूंना विचारतात काय इथे कशा काय तुम्ही। तेव्हा तेजा म्हणते अच्छा हो, तुमची बेस्ट फ्रेंड आहे ना इथे, कुठे आहेत त्या, कुठे ठेवलं आहे तुम्ही, कुठे लपवून तर नाही ना ठेवलं। तेव्हा वल्लरी म्हणते काय बाबा, बघाव तेव्हा लपाछपी चाललेली असते तुमची। इथे आतमध्ये वल्लरीची सासू गडबडीमध्ये एका डब्यामध्ये पैसे ठेवून अर्धाच डबा ठेवून जाते आणि लगेच पाण्याचा ग्लास भरून लगेच दोघींना पाणी आणून देते आणि निलिमाच्या आईला म्हणते आमच्या वल्लरीला ना कामाची एवढी हौस आहे की जरा म्हणून बसत नाही। आणि निलिमा ताईसुद्धा तेच म्हणतात, दोघी इतक्या टेन्शनमध्ये का आहात तुम्ही, काही झालं आहे का। तेव्हा तेजा म्हणते एक टेन्शन असेल तर सांगू ना, कसं कळतच नाही आम्हाला काय करावं आणि काय नाही। तेव्हा वल्लरीची सासू म्हणते हो, तुम्हाला घर भाडं भरायचं सुद्धा टेन्शन असेलच ना, कसं जमा करायचं, काय करायचं। तेव्हा निलिमाताई डोक्यावर हात मारतात आणि विषय बदलण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात की नाही, असं म्हणजे त्यांना विचारायचं होतं की घर मालकीण आलेली ना, म्हणजे भाड्यासाठी विचारत असणार ना, तेव्हा असं त्यांना म्हणायचं आहे। तेव्हा वल्लरीची सासू म्हणते हां, मला पण तसंच म्हणायचं आहे। तेव्हा तेजा म्हणते की तुम्हाला कसं कळलं की आम्हाला हेच टेन्शन आहे, म्हणजे तुम्ही तिथे तर दोघी नव्हत्याच ना। तेव्हा निलिमाताई लगेच म्हणतात आम्ही बाहेर उभे होतो ना पायऱ्यांजवळ, तेव्हा तिथे आला विषय कानावरती। तेव्हा तेजा म्हणते हो, आम्ही तर पैसे दिलेसुद्धा आणि निवांत झालो, एकदम चिल। तेव्हा वल्लरीची सासू म्हणते दिले पैसे, होते का तुमच्याकडे एवढे पैसे। तेव्हा वल्लरी म्हणते हो, एवढ्या मोठ्या शहरात राहतात ते, आहेत सगळ्यांकडे, सगळ्यांनी जमवले आणि दिले। तेव्हा तेजासुद्धा तेच म्हणते आम्ही दिले पैसे आणि रोशन आंटी खुश झाल्या आणि त्या त्यांच्या घरी गेलीसुद्धा। तेव्हा वल्लरीची सासू म्हणते अच्छा बरं का, आम्ही आता जरा खाली जाऊन येतो, पाय मोकळे करून येतो लगेच, असं म्हणून खाली निघून जातात आणि वल्लरी आणि तेजा घरात पैसे शोधायला आतमध्ये किचनमध्ये जातात। इथे वल्लरीची सासू आणि निलिमाताई दोघेही म्हणत असतात ह्यांनी तर घराचे गडबाड्याचे पैसे दिलेत, म्हणजे निलिमाताई म्हणते की आता पण हे पैसे ते शोधतीलच ना। तेव्हा वल्लरीची सासू म्हणते एक काम करूया, हे पैसे ना आपण दोघे अर्धे अर्धे करूयात। तेव्हा प्रेरणाची आई म्हणते असं कसं, हे माझ्या मुलीचे पैसे आहेत, ते मी घेणार। तेव्हा वल्लरीची सासू म्हणते तुम्ही ऐकलं नाही का वरती काय म्हणाल्यात, त्या सगळ्यांनी मिळून जमा केलेले पैसे ते, आणि प्रेरणाचं कसं काय पुरावा आहे तुमच्याकडे की हे पैसे तुमच्या मुलीचेच आहेत। तेव्हा
वल्लरीची सासू म्हणते, ठीक आहे, मग मी एक काम करते, ते पैसे आहेत ना त्यांना देऊन टाकते, नकोच मला त्यांचे पैसे. तेव्हा प्रेरणाची आई थोडा विचार करते आणि अर्धे अर्धे पैसे करून घेण्याचं मंजूर करते. इथे तेजा आणि वल्लरी घरात पैसे शोधत असताना ते पैसे त्यांना सापडत नसतात. तेव्हा तेजा म्हणते की तुझ्या सासूचं डोकं खूप भन्नाट आहे हां, तुझ्याच घरात तुलाच पैसे सापडत नाही आहे, म्हणजे काय डोकं आहे तिचं. तेव्हा वल्लरीच्या डोळ्यांना एक अर्धा उघडलेला डबा पडतो आणि ती हसायला लागते. तेजा म्हणते, हसतेस काय, इथे तुझ्या सासूने किती मोठा प्रॉब्लेम केलेला आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे. आणि समोर असलेला तो अर्धा उघडलेला डबा उघडते आणि त्यातच पैसे असतात. तेव्हा तेजा म्हणते, म्हणजे तुला कसं कळलं गं की इथे पैसे आहेत ते, म्हणजे काय तू तुझ्या सासूचं माइंड वगैरे रीड करतेस का. तेव्हा वल्लरी म्हणते, नाही नाही, खूप सोप्पं आहे. जेव्हा गुन्हेगार गुन्हा करतो ना, तेव्हा तो जगापासून लपण्याचा प्रयत्न करतो आणि त्या लपण्याच्या नादामध्ये तो 100 चुका करून बसतो आणि हेच आमच्या सासूबाईंनी केलं, त्यांनी अशीच चूक केलेली आहे, असं म्हणून ती तिला सांगते. तेव्हा प्रेरणा तिचं कौतुक करते आणि तिला म्हणते, झालं तर मग आजचा कोर्ट तुला बरखास्त करत आहे आणि जी काय आता तुझी बाकीचं पेशी असेल ते तू कोर्टात जाऊन मांड, असं म्हणून ती वल्लरीचं कौतुक करते. आणि वल्लरी म्हणते की आपल्या आयुष्याच्या कोर्टात आपल्याला आपल्याच माणसाला उभं करावं लागतं. तेव्हा तेजा म्हणते, आता हे पैसे मिळालेले आहेत तर त्याचं काय करूयात, घरी घेऊन जाऊयात ना. तेव्हा वल्लरी म्हणते, आता या पैशाचं काय करायचं आहे ते तुम्हाला माहीत आहे ना, आता पाहूयात पिंगा गर्ल्सचा काय प्लॅन आहे तो पुढचा. इकडे घरी प्रेरणा खूप टेन्शनमध्ये असते. तेव्हा मिठू मागे येऊन तिला सॉरी म्हणते आणि मी खूप चुकल्याचं सांगते. तेव्हा ती म्हणते की आम्हाला सगळ्यांना माहीत आहे की तू खूप जबाबदारीने वागतेस आणि घरात पैसे गायब झाले तेव्हा माझ्या हातातले आणि पायातले त्राणच निघून गेले. तेव्हा प्रेरणा म्हणते, ठीक आहे गं, मला माहीत आहे तू मुद्दाम नाही बोललीस, तू बोललीस ह्याचं मला काही वाटतही नाही आहे. मला टेन्शन वेगळ्याच गोष्टीचं आहे. म्हणजे काय टेन्शन आहे तुला, असं मिठू विचारते. तेव्हा प्रेरणा म्हणते की हे सगळं जर माझ्या आईंनी आणि वल्लरीच्या सासूबाईंनी केलं असेल तर मला हे खूप त्रासदायक आहे. एक वेळेस माझ्याकडून पैसे हरवले हा आरोप मी सहन करू शकते, पण माझ्या आईने हे सगळं केलं हे मी कसं सहन करू. माझी आई चोर निघू नये एवढी मी स्वामींकडे प्रार्थना करते. तेव्हा तेजा येऊन म्हणते, प्रेरणा, स्वामी सगळंच आपलं ऐकत नसतात. प्रेरणा म्हणते, म्हणजे काय. तेव्हा तेजा म्हणते, अशा गोष्टी घडत असतात की ज्यांची आपल्याला कल्पनाही नसते. प्रेरणा म्हणते की काय बोलतेस तू. तेव्हा तेजा म्हणते की हो, हे काकू, नीलिमा काकू आणि इंदू काकू यांनीच चोरले असे म्हणून पैसे दाखवते. आणि प्रेरणा म्हणते, मला जी भीती वाटत होती तीच खरी ठरली म्हणजे. तेव्हा तेजा म्हणते, आता आपण कशाला टेन्शन घ्यायचं, आता हे पैसे आपण कुठे लपवायचे माहीत आहेत ना मिठूला, असं विचारते. तेव्हा मिठू म्हणते, हो माहीत आहे, आणि हे पैसे आपण नीलिमा काकूंच्या सामानात लपवायचे. आणि वरून म्हणते की वकिलीबाईचं डोकं असणार हे खूप छान चालतं तिचं डोकं. जेव्हा चोरांचं डोकं जिथे चालणं बंद होतं तिथे वकिलीबाईंचं डोकं चालू होतं आणि दोघेही आतमध्ये जातात. प्रेरणासुद्धा मागे मागे जाते. तेव्हा तेजा म्हणते, हे बघ प्रेरणा, आपण कितीही चांगले असतो ना तरी समोरचा माणूस कसा वागेल हे आपल्याला माहीत नसतं. तेव्हा प्रेरणासुद्धा तेच म्हणते की प्रेरणाताई, तू वाईट वाटून घेऊ नकोस. प्रेरणा म्हणते, कसं वाईट वाटून घेऊ नकोस, माझी आई एवढ्या खालच्या तराला जाऊ शकते हे मला कधीच वाटलं नव्हतं. तेजा म्हणते, त्रास नको करून घेऊस. काही लोकांना दुसऱ्यांना त्रास देण्यामध्ये मजा येते, पण आपण का स्वतःला त्रास करून त्यांचा आनंद द्विगुणित करायचा, सांग ना. आणि आपण त्यांना न आनंद देणे हे आपल्या हातात असतं की नाही. आणि प्रेरणा, तू ग्रेट आहेस, त्यामुळे लोक कशी वागतात, काय वागतात याचा आपल्याला काही फरक पडून घेण्याचं गरज नाही आहे. आणि मिठू आणि तेजा दोघेही प्रेरणाला समजवतात आणि सगळे पैसे नीलिमा काकूंच्या बॅगेमध्ये ठेवतात आणि बॅग कपाटात ठेवतात आणि तीही छान एकमेकींना मिठी मारतात. इकडे वल्लरीची सासू आणि नीलिमा काकी दोघेही लपत लपत वल्लरीच्या घरी येतात आणि हळूच दबक्या पावलांनी किचनमध्ये जायला निघतात. वल्लरी समोरच झोपेचं नाटक करत पडलेली असते.
तेव्हा त्या दोघी किचनमध्ये जातात आणि आतमध्ये जाऊन पाहतात की सगळे डबे हे वरती लाईनीने लावलेले असतात आणि वल्लरीच्या सासूला आठवतच नसतं की कुठल्या डब्यामध्ये पैसे ठेवलेले. तेव्हा ते एक एक करून सगळे डबे चेक करतात, पण पैसे काही सापडत नाही आणि वल्लरी बाहेरून त्या दोघींची मजा बघत असते. तेव्हा निलिमाची आई मध्येच म्हणते, पैसे सापडले ना तर 70% मी घेणार आणि 30% तुमचे. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते, असं कसं, अर्धे अर्धे पैसे कळणार आहोत ना आपण, नीट काय ते सांगा, नाहीतर मी जाऊन सांगते त्यांना किती मोठी जोखीम घेतलेली आहे मी. माझ्या सुनेला जर कळलं ना तर सुनामी येईल, सुनामी. तेव्हा निलिमा ताई म्हणतात की ठीक आहे करूयात अर्धे अर्धे. आणि ह्या दोघांच्या बोलण्याची मजा ही बाहेरून वल्लरी बघत असते आणि वल्लरीच्या सासूच्या डोळ्याला एक अर्धा उघडलेला डबा दिसतो. तेव्हा तिला वाटतं की हा डबा तोच आहे आणि दोघेही छान 1 2 3 म्हणत तो डबा उघडतात. तर त्या डब्यांमध्ये फक्त हिरवे वाटाणे असतात, पैसे नसतात. वल्लरी बाहेर बघून खूपच हसत असते. वल्लरीची सासू म्हणते, मी तर पैसे इथेच ठेवलेले, शपथ घेऊन सांगते, कुठे गेले काय माहिती, काही काळी जादू वगैरे नसेल ना केली पैशांवरती. तेव्हा निलिमाताई म्हणतात, असं कसं, पैसे तुम्ही दडवलेच, ते मला काही माहीत नाही. आणि ती म्हणते की मी तुम्हाला सोडणारच नाही, मी तुम्हाला बघून घेईल, असं ओरडत ओरडत निघून जाते आणि आजचा भाग संपतो. आणि पुढच्या भागामध्ये पिंगा गर्ल्सच्या घरी तेजाला निलिमा काकींच्या बॅग सापडते आणि त्या बागेमध्ये पैसे असतात आणि पिंगा गर्लचा प्लॅन असतो की दोघींमध्येही कसंही करून भांडणं लावायची. आणि बाहेर येऊन प्रेरणाची आई प्रेरणाच्या सासूला म्हणते की तुम्ही दोघी सासू सुना मिळून मला फसवत आहात का, असं म्हणून वल्लरीच्या सासूला ओरडते. आणि हे दोघींचं कन्व्हर्सेशन चालू असताना पिंगा गर्ल्स मात्र तिथे छान टाळ्या वाजवत उभ्या असतात आणि अशा प्रकारे त्या दोघींचा प्लॅन पिंगा गर्ल्सने हाणून पाडलेला असतो. आता पाहूयात पिंगा गर्ल्स त्या दोघींना काय शिक्षा देतात ते पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.